जय महाराष्ट्र प्रस्तुत नव्या दिशा शिक्षणाच्या सहप्रायोजक आहे पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे पिंपरी चिंचवड विद्यापीठ पुणे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुणे, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे मॉडर्न कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. आणि या कार्यक्रमात आता आपल्याला पुढील पाहुण्या लाभलेल्या आहे प्राचार्य डॉक्टर निवेदिता गजानन एकबोटे. मी सर्व उपस्थितांना विनंती करते टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करावं. त्या उपसचिव आहे प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या, प्राचार्य मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स, तसेच नगरसेविका आहे पुणे महानगरपालिकेत. मॅडम खूप खूप धन्यवाद या कार्यक्रमासाठी आल्याबद्दल. आणि मी विनंती करते आमच्या जय महाराष्ट्राच्या बिझनेस हेड शैलेश सरांना, सर माननीय निवेदिता गजानन एकबोटे यांचं स्वागत करावं. मॅडम मी तुम्हाला स्टेजवर येण्याची विनंती करते. सर. माननीय उपस्थित मान्यवर, शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ, आदरणीय प्राध्यापक, विद्यार्थी आणि उपस्थित सर्व मान्यवरांना सस्नेह धन्यवाद. आज आपल्या मंचावर अशा एका व्यक्तिमत्वाचे स्वागत करण्याचा सन्मान सर आपल्याला लाभत आहे, ज्यांनी समाजकारण, स्थानिक स्वराज्य संस्था आणि शिक्षण या तीनही क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. मॅडम तुम्हाला स्थानापन्न होण्याची विनंती करते. मॅडम मी आत्ताच म्हटल्याप्रमाणे तुम्ही केवळ राजकारण आणि समाजकारण नाही तर आता शैक्षणिक या महत्त्वाच्या क्षेत्रामध्ये उतरलेले आहात. तुम्ही कसं पाहताय एक राजकारणी म्हणून आणि या शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या म्हणून या शिक्षण क्षेत्राकडे? धन्यवाद. खरं तर मी जय महाराष्ट्र वाहिनीचे सुद्धा खूप आभार मानते. आम्हाला इथे आपण बोलवलं. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचं मॉडर्न कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग याचं सुद्धा एक प्रतिनिधित्व आज मी आपल्यासमोर करते आहे. खरं तर तुमचा प्रश्न थोडासा जो विचारला त्यामध्ये ओरिजिनली आय एम एन एज्युकेटर आणि मग मी राजकारणात गेलेली व्यक्ती आहे. तर त्यामुळे मला असं वाटतं की शिक्षण क्षेत्रातली व्यक्ती राजकारणात कशी गेली आणि त्यातनं कसं आम्ही व्ह्यू करतो असा खरं तर ते माझा प्रवास आहे. त्यामुळे मी शिक्षण क्षेत्राकडे कायम माझं मायबाप या अर्थानेच बघत आली आहे आणि मग तिथून मी राजकारणाकडे एका वेगळ्या दृष्टीने पाहिलं. शिक्षण क्षेत्रात काम करत असताना अनेक इन्साईट्स तुम्हाला मिळतात. खरं तर असं असतं की कुठलीही शाळा किंवा कॉलेज हे सोशल ट्रान्सफॉर्मेशनचं एक ऑर्गनायझेशन, एक इन्स्टिट्यूशन म्हणून तुम्हाला बघता आलं पाहिजे. आणि ते करत असताना दोन्ही वेळेला असं जाणवत होतं की इफ आय एम मेकिंग अ सोशल इम्पॅक्ट तर मला जास्तीत जास्त सोशल इम्पॅक्ट कसा बरं करता येईल. तर राजकारणाची जर साथ मिळाली तर आपल्याला सोशल इम्पॅक्टचा आपला जो प्रमाण आहे ते नक्कीच वाढवता येईल. आणि त्यामुळे त्या पद्धतीने मी राजकारणाकडे कायम बघत होते की मी जो आज सोशल इम्पॅक्ट 400 मुलांना जर मदत करू शकत असेल तर राजकारण गिव्ज यू अ बिगर प्लॅटफॉर्म आणि मोठा एक तुम्हाला अपॉर्च्युनिटी मिळते. त्यातून तुम्ही जास्त मोठा सोशल इम्पॅक्ट कदाचित तुम्ही 4 लाख विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकता, तुमचे विचार मांडू शकता, त्यांच्या संवेदना जाणून घेऊ शकता आणि त्यामार्फत सरकारी यंत्रणांकडनं, शासन आणि प्रशासनाकडनं सुद्धा त्यांना काही प्रकारे मदत आपल्याला करता येऊ शकते आणि आपल्या शिक्षणाचा फायदा तिथे सुद्धा करता येईल. अशा पद्धतीने राजकीय आणि करिअर आणि शैक्षणिक करिअरचा ब्लेंड करण्याचा प्रयत्न मी करते. मॅडम आत्ता कोणत्याही क्षेत्रात घ्या, गुणवत्ता हा अत्यंत महत्त्वाचा विषय राहिलेला आहे आणि शिक्षण क्षेत्रात या गुणवत्तेबद्दल चर्चा करणं हे आताच्या घडीला तितकंच महत्त्वाचं झालेलं आहे. त्यामुळे शिक्षणात गुणवत्ता आणि सर्वसमावेशकता यावी यासाठी आणि याचे संतुलन कसे साधता येईल? खरं तर शिक्षण म्हणलं की गुणवत्ता हे एक ऑटोमॅटिकली अज्युम केलेलीच गोष्ट असते. गुणवत्ता नसलेलं शिक्षण असं आपण कधीही बघितलं जात नाही. शिक्षणामध्ये गुणवत्ता अजून कशी वाढवता येईल आणि तुम्हाला क्वालिटी एज्युकेशन कसं बरं देता येईल याबद्दल नक्कीच आपल्याला प्रयत्न करता येतात. माझं मुळात म्हणणं मी मगाशी बोलले तसंच आहे की शिक्षणाच्या तर्फे तुम्ही जेव्हा सोशल इम्पॅक्ट करू शकता आणि तो सोशल इम्पॅक्ट अशा प्रकारे असेल की अनेक चांगले नागरिक समाजाला काही देऊ शकणारे, आत्ताच्या युगात बोलायला गेलं तर इंडस्ट्री 4.0 किंवा इंडस्ट्री 5.0 याच्याशी रिलेव्हंट असणारी मुलं तयार करणं
हे मला वाटतं एज्युकेशनचं काम आहे. आणि ते करत असताना तुम्हाला अशा पद्धतीने मुलं ट्रेन करावी लागतील, अशा पद्धतीने शिक्षण द्यावं लागेल मुलांना, की जे आत्ताच्या काळाशी आणि पुढे येणाऱ्या 50-60 वर्षांच्या काळाशी एक सुसंगत असं शिक्षण असेल. आणि म्हणूनच क्वालिटी एज्युकेशनसाठी भर देतो आपण. आणि क्वालिटी एज्युकेशनसाठी आमची संस्थासुद्धा कायमच भर देत आलेली आहे. विविध प्रकारच्या एजन्सीज हे तुमचं क्वालिटी मॉनिटर करतात, जसं NAAC आहे, NBA आहे. आपण जर मगाशी चंद्रकांत दादांनीही उल्लेख केला तसे वर्ल्ड रँकिंगचे विविध ॲक्रेडिटेशन एजन्सीज असतात. अशा विविध प्रकारच्या एजन्सीज तुम्ही काय क्वालिटीचं आणि काय दर्जेदार शिक्षण देत आहे ते बघत असतात. खरं तर कधीकधी असं वाटतं आपल्याला की ग्रामीण भागामध्ये शिक्षण कशा प्रकारे बरं मुलं घेत असतील. पण मला सांगायला आवडेल की मी राजकीय काम करत असताना ग्रामीण भागामध्ये फिरले आणि काही संस्था या अत्यंत उत्कृष्ट शिक्षण पुण्यासारख्या शहरामध्ये लाख रुपये फी घेणाऱ्या शाळा आपल्याला माहिती आहेत. आणि त्याच्यापेक्षा सुद्धा उत्कृष्ट शिक्षण हे फ्री मध्ये देताना आम्ही अनेक ठिकाणी पाहिलं. यामध्ये CSRचा खूप मोठा वाटा मी पाहिला. पब्लिक ज्याला आपण क्राऊड फंडिंगमधनं येणाऱ्या गोष्टी म्हणतो. त्यामुळे मला असं वाटतं की क्वालिटी इन एज्युकेशन हा एक खूप इच्छा शक्तीचा एक विषय आहे. आणि क्वालिटी देताना मुलांचं असेसमेंट करत असतानाच फॅकल्टीजचं सुद्धा, टीचर्सचं सुद्धा असेसमेंट हे क्वालिटीमध्ये खूप मॅटर करतं असं मला वाटतं. अगदी. मॅडम, तुम्ही आत्ताच ग्रामीण शिक्षणाबद्दल बोललात. मला असं वाटतं पुण्यासारख्या शहरात ह्याच ग्रामीण भागातून येणारे 80% विद्यार्थी असतील आणि हे विद्यार्थी उराशी स्वप्न बाळगून येत असतात की पुणे हे शैक्षणिक माहेरघर आपल्याला काहीतरी दे. मात्र तरीही जेव्हा पुण्यासारख्या मोठ्या शहरात आमचा सर्वसामान्यांचा, ग्रामीण भागातील मुलांचा हा प्रवेश होत असेल आणि मग त्यानंतर एक न्यूनगंड कुठेतरी मनात घर करून असतं की शहरी विद्यार्थी आणि ग्रामीण विद्यार्थी ह्या स्पर्धेमध्ये ही दरी कशी कमी करता येईल, यासाठी काय उपाय असेल? प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीबद्दल मी सांगू इच्छिते. त्याचं कारण असं की तुम्ही जो प्रश्न विचारला तेच काम आम्ही खरं तर करतोय. 1934 साली प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीची जेव्हा स्थापना झाली तेव्हा एकच मोटो मनामध्ये घेऊन त्या काळातल्या टीचर्सनी त्याची स्थापना केली. 5 शिक्षक एकत्र आले, ज्यांना तुम्ही एनविजन करू शकता. तो काळ प्री इंडिपेंडन्स एराचा होता, स्वातंत्र्यपूर्व काळ. आणि असे टिपिकल धोतर घातलेले हेडमास्तर दिसणारे असे आमचे 5 शिक्षक एकत्र येऊन या संस्थेची स्थापना झाली. तेव्हा एक आणि एकच मोटो होता की लोअर मिडल क्लास किंवा सोशिओ इकॉनॉमिकली वेगळ्या बॅकग्राऊंड येणारे, ज्यांना शहरी तुमची टिपिकल बॅकग्राऊंड मिळाली नाहीये, अशा मुलांना चं उत्थान आपल्याला कसं करता येईल आणि त्यांना आपल्याला एम्पॉवर कसं करता येईल या प्रकारचा मेन मोटो ठेवून आणि मग ज्ञानमयो भव ही सूत्र वापरून त्या संस्थेची स्थापना झाली. त्यामुळे आम्ही ज्या संस्थेमध्ये काम करतो तिथं आमचा मेन मोटो हाच आहे की आमच्याकडे जी ग्रामीण भागातनं मुलं येत आहेत किंवा जी काही मुलं ॲस्पिरेशन्स घेऊन येत आहेत, मध्ये खूप ॲस्पिरेशनल यूथबद्दल खूप बोललं गेलं आणि तो ॲस्पिरेशनल यूथ हा 80% वेळा ग्रामीण भागातला आहे की ज्याला खूप ॲस्पिरेशन्स घेऊन आणि खूप मोठ्या ॲम्बिशन्सने तो पुण्यात येतो, काहीतरी करू इच्छितो, तरुण असो तरुणी असो. आणि ह्या मुलांना घडवण्याचं काम आम्ही संस्थेमध्ये करतो. 2 गोष्टी आहेत मॅडम की त्याच्यामध्ये मुलांना येणारी फीची समस्या ही फार मोठी असते. ग्रामीण भागातनं येणाऱ्या मुलांसाठी सर्वात मोठी समस्या ही असते की कधी कधी ती सधन नसतात आणि त्यामुळे फी हा फार मोठा प्रश्न आहे. तो पुण्यासारख्या ठिकाणी राहण्यासाठी सुद्धा अनेक मुलांना खूप स्ट्रगल करावं लागतं आणि त्या पद्धतीने जर अफोर्डेबल पद्धतीने आपण त्यांना शिक्षण देऊ शकलो आणि त्यामध्ये जर काही इनोव्हेशन आणि स्कॉलरशिप्स आपण देऊ शकलो तर ग्रामीण भाग आणि शहरी भाग याची दरी नक्कीच मिटवता येते. मी मगाशी म्हटलं तसं शिक्षण संस्थांनी सोशल काम करावं हीच अपेक्षा शिक्षण संस्थांकडनं बाळगली जाते. त्यामुळे मला शिक्षण संस्थांबद्दल एवढंच सांगायला आवडेल की आपण प्रॉफिट मेकिंग संस्था नसून आपण समाजासाठी काहीतरी काम करण्यासाठी उतरलेले शिक्षक मंडळी आहोत. हे मनाशी धरूनच जर आपण काम केलं तर ही दरी नक्कीच मिटवता येते आणि ग्रामीण भागातलं आलेल्या मुलांना आपल्याला चांगल्या प्रकारे घडवता येतं. आणि ती मुलं जेव्हा मार्केटमध्ये जातात, जेव्हा स्वतःचं एक काही करू पाहतात आणि जेव्हा सक्सेस होऊन परत आपल्याकडे येतात तेव्हा ती दरी मिटल्याचं समाधानसुद्धा मिळतं. नक्कीच. उच्च शिक्षण संस्थांनी उद्योग, संशोधन आणि स्टार्टअप इकोसिस्टीम या संदर्भात अधिक प्रभावीपणे कसं जोडलं जावं?
खरं तर शिक्षण संस्था आता जोडल्या जात आहेत. आम्हाला तसं पाहायला गेलं तर मॅन्डेटरीच काही गोष्टी आहेत. स्टार्टअप इकोसिस्टीम असो किंवा तुम्ही म्हणालात तसं इनोव्हेशन्स असो. शिक्षण संस्था पूर्वीसारख्या पद्धतीने ट्रॅडिशनल पद्धतीने रन करत नाहीत. नॅशनल एज्युकेशन पॉलिसीची अपेक्षासुद्धा शिक्षण संस्थांकडनं खूप वेगळी आहे की यू हॅव टू बिकम मोर डायनॅमिक दॅन बिफोर. आणि शिक्षण संस्था या फक्त शिक्षण देणारी एक संस्थांमधून मुलांना ट्रेन करणारी एक संस्था म्हणून आता आमच्याकडे बघितलं जातं. एखादा फर्स्ट इयर BAचा मुलगा आमच्याकडे येतो आणि उद्या त्याला समजा डिजिटल टेक्नॉलॉजीजमध्ये किंवा त्याला ग्रीन टेक्नॉलॉजीजबद्दल त्याच्याकडे काही आयडिया असेल तर आम्ही त्याला नक्की हेल्प करतो आमच्या इन्क्युबेशन सेंटरमधनं किंवा आमच्या स्टार्टअप इकोसिस्टीममधनं. त्या मुलाचं ट्रॅडिशनल एज्युकेशन हे तुम्हाला आर्ट्समध्ये दिसू शकतं, पण त्याला आपण ट्रेन करून काही BSc कम्प्युटर सायन्सच्या किंवा इंजिनिअरिंगच्या मुलांशी कोलॅबरेट करून आपण त्यांना ग्रीन टेक्नॉलॉजीमध्ये किंवा इतर त्याच्या ज्या स्टार्टअपची त्याची कल्पना आहे त्यामध्ये नक्कीच ट्रेन करून पुढं नेऊ शकतो. आता असं अपेक्षित आहे की आर्ट्सच्या मुलांना सुद्धा टेक्नॉलॉजी कळली पाहिजे. कॉमर्सच्या मुलांना मला वाटतं केमिस्ट्रीसुद्धा थोडंफार कळलं पाहिजे. केमिस्ट्री नॉट इन टर्म्स ऑफ ट्रॅडिशनल केमिस्ट्री बट केमिस्ट्री इन टर्म्स ऑफ दे हॅव टू अंडरस्टँड की त्यांना जर उद्या कुठलं एखाद्या मुलाला परफ्यूमचा बिझनेस करायचा आहे, एखादा कॉमर्सचा विद्यार्थी आहे, त्याला बेसिक थोडंफार नॉलेज हे लागणार आहे. कारण तुम्ही ज्या पद्धतीच्या क्षेत्रात उतरत आहात त्याचं नॉलेज जर तुम्हाला हवं असेल तर तुम्हाला साधारण थोडंफार सुपरफिशियल नॉलेज ऑफ एव्हरी फील्ड असणं हे अपेक्षित आहे. आमच्याकडे मॅडम BAची मुलं ॲनालिटिकल केमिस्ट्रीचा ओपन इलेक्टिव्ह घेत आहेत आणि हे खूप आनंदाची गोष्ट आहे. BA सायकोलॉजीच्या 2 विद्यार्थिनी आहेत आणि त्यांनी ॲनालिटिकल केमिस्ट्री हे ओपन इलेक्टिव्हजमध्ये घेतलं आहे. आमच्याकडे BSc कम्प्युटर सायन्सच्या विद्यार्थ्यांनी फॅशन टेक्नॉलॉजी हे ओपन इलेक्टिव्हजमध्ये घेतलं आहे. याचं कारण एकच आहे की मुलांना स्वतःचं काहीतरी करायची इच्छा आहे आणि त्यांना मनामध्ये एक कुठंतरी सबकॉन्शियस लेवलला असं वाटतं की माझी डिग्री ही फक्त मला ओळख नसावी, तर माझ्यातल्या पॅशनला सुद्धा मी कुठंतरी महत्त्व द्यावं आणि उद्या समजा मला स्वतःचं काही स्टार्टअप करायचं असेल तर माझ्या पॅशनप्रमाणे मी कोर्सेस आत्ताच निवडून ठेवतो. आणि त्या पद्धतीने वेगळा विचार करणारी अतिशय वेगळी पिढी आमच्याकडे आहे आणि त्यामुळे कॉलेजेससुद्धा वेगळा विचार करायला लागली आहेत. आणि शिक्षणाच्या क्षेत्रात AEDP नावाची एक संकल्पना आली आहे आणि त्याचं ती गव्हर्नमेंटने UGCने आता आमच्यापर्यंत पोचवली आहे. खूप कॉलेजेस त्यामध्ये जात आहेत. मी सुद्धा आमच्या BBA कोर्सला AEDPमध्ये ब्लेंड करायचं ठरवलं आहे. इट इज आंत्रप्रिनरशिप नाही, अप्रेंटिसशिप बेस्ड लर्निंग आहे. आणि AEDP हा कोर्स असा आहे की फर्स्ट सेमिस्टर तुम्ही कॉलेजमध्ये करा, सेकंड सेमिस्टर तुम्ही इंडस्ट्रीमध्ये जा, थर्ड सेमिस्टरला यू कम बॅक टू दी कॉलेज, फोर्थ सेमिस्टरला यू आर अगेन गोईंग बॅक टू दी इंडस्ट्री, सिमिलरली फॉर दी 5th and 6th टर्म. सो 3 टर्म्स तुमच्या या इंडस्ट्रीमध्ये जात आहेत, 3 टर्म्स तुमच्या या कॉलेजमध्ये जात आहेत आणि यू आर नाव अ ब्लेंडेड स्टुडंट जो ऑलरेडी ट्रेंड एक प्रोडक्ट तुम्ही इंडस्ट्रीला डायरेक्ट देत आहे. अशा प्रकारच्या एज्युकेशन आता ट्रान्सफॉर्मेशनमध्ये आहे. अगदी. आणि मला असं वाटतं शिक्षण क्षेत्रात या नवनव्या उपाययोजनांची तितकीच गरज आहे. हे सगळं सुरू असताना जेव्हा आपण आज शिक्षण क्षेत्राचा विचार करतो, शिक्षण क्षेत्र बदलत चाललेलं आहे, विद्यार्थ्यांवर भार वाढत चाललेला आहे, स्पर्धा आधीही होती आताही आहे, स्पर्धा कमी झाली आहे किंवा जास्त झाली आहे असं नाही. मात्र आताची जी बदलतं स्वरूप आहे म्हणजे विद्यार्थ्यांना एका कोर्सने भागत नाही, त्याच्या संलग्न अनेक कोर्स करावे लागतात किंवा आणखी आपल्यात काय काय गुण येतील किंवा आपण ते करू शकू यासाठी प्रयत्न करावे लागतात. आणि या सर्वांमध्ये कुठेतरी आरोग्याचा प्रश्न असतो, विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचा. आता ह्या विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याला आज किती जपणं गरजेचं आहे आणि त्यासाठी तुमच्या शैक्षणिक संस्थेत काय उपाय केले जात आहेत? अगदी खूप चांगला प्रश्न आहे हा आणि हा अतिशय मूलभूत प्रश्न. मला असं वाटतं की आजच्या पिढीला ज्याला आपण जेनझी असं म्हणतो, तर जेनझीमध्ये मेंटल हेल्थचे इश्यूज आपल्याला खूप प्रमाणामध्ये दिसून येतात. आपण फक्त जेनझीजबद्दल का बरं बोलावं, मला असं वाटतं की थोड्या प्रौढ लोकांमध्ये सुद्धा थोड्याफार प्रमाणामध्ये मेंटल हेल्थचे इश्यूज हे आपल्याला दिसून येतात. मात्र विद्यार्थ्यांच्या मेंटल हेल्थकडे लक्ष देणं हे आमच्यासारख्या शिक्षकांचं हे नक्कीच मोठं काम आहे. आणि मेंटल हेल्थ किंवा मानसिक आरोग्य
आपण ज्या विषयाबद्दल बोलतोय ते जर विद्यार्थ्यांचं चांगलं राहिलं तर पुढे हे विद्यार्थी अतिशय चांगले नागरिक बनून आपल्यासमोर येऊ शकतात आणि एक त्यांच्या ओव्हरऑल वेलबिंगसाठी सुद्धा त्यांच्याकडे लक्ष देणं हे अतिशय गरजेचं असतं आणि ते खरं तर कामच शिक्षण संस्थांचं सुद्धा आहे. खरं तर याची सुरुवात होते शालेय शिक्षणापासून आणि शालेय शिक्षणामध्ये काही मुलं थोडीफार डिप्रेशनचा कडे जातात. थोडी कॉलेजकडे यायला लागल्यानंतर त्यांचं वय थोडंसं वाढलेलं असतं. त्या वयामध्ये वेगवेगळ्या प्रकारची प्रलोभनं ही मुलांमध्ये असतात. आजकाल सोशल मीडियाचं प्रमाण खूप वाढलं आहे. सोशल मीडियामुळे एकलकोंडेपणा खूप मुलांमध्ये आलेला दिसतो आणि त्या एकटेपणामुळे ओव्हर थिंकिंग आणि एन्झायटी मुलांमध्ये एवढी येते की कधी कधी आम्हाला ते जाणवतं की वर्गात सुद्धा मुलं अतिशय ब्रिलियंट मुलगासुद्धा कधी कधी ओव्हर थिंकिंगमुळे आपला परफॉर्मन्स कमी करतो. पण ती विशियस सायकल आहे की एकदा तुमचा परफॉर्मन्स कमी झाला की तुमचा कॉन्फिडन्स परत कमी होतो आणि मग तो तुम्हाला मार्क मिळाल्याशिवाय, कारण आपली सिस्टीम तशी आहे, मुलांना वरती येता येत नाही. अशा वेळेस मुलांना मेंटरिंग करणं हा अतिशय महत्त्वाचा भाग आणि तो NEPमध्ये सुद्धा अपेक्षित आहे. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ही होलिस्टिक डेव्हलपमेंट स्टुडंट्सचं ह्याकडे खूप लक्ष देते. मला त्यामुळे नेहमीच वाटतं की आम्ही योगा हा विषयसुद्धा ठेवला आहे. इंडियन नॉलेज सिस्टीम जे IKS आहे, ज्याला खरं तर चंद्रकांत दादा मागे असं बोलताना म्हणाले की तो प्राण आहे पूर्ण नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचा. इंडियन नॉलेज सिस्टीमच्या तर्फे सुद्धा आम्ही त्यांना काही प्रकारच्या ह्या योगा आणि तत्सम प्रकारचे मेडिटेशन असे काही त्यांना घेतो आणि त्या पद्धतीने सुद्धा त्या मुलांना त्या प्रकारे मेंटरिंग केलं जातं. पण योगा मेडिटेशन ह्याच्याही पलीकडे संवाद हा फार महत्त्वाचा वाटतो आणि त्यांना जर कोणी एखादा चांगला मेंटर आणि एखादा चांगला शिक्षक जो त्यांना गाईड करू शकेल असे मिळाले तर नक्कीच. आणि आम्ही ते एक कंपल्सरी आमच्याकडे एक पद्धत केली आहे की मेंटरिंग इज मॅन्डेटरी आणि प्रत्येक शिक्षक, मग तो HOD असो अगदी असिस्टंट प्रोफेसर असो, आम्ही त्यांना मेंटर म्हणून अपॉइंट केलेला आहे आणि त्यांचा रिपोर्ट घेणारी पण एक कोऑर्डिनेटर्स नेमलेले असतात आणि त्या प्रकारचे त्या मुलांमध्ये ज्यांच्याकडे आम्हाला विशेष लक्ष द्यायचं आहे अशा मुलांना नक्कीच आम्ही मार्गदर्शन करतो. मला 11वी 12वीतली मुलं पण आमच्याकडे आहेत ज्युनियर कॉलेजची. त्यांच्याकडे बघून जास्त कधी कधी जाणवतं की ही मुलं खूप वर्नरेबल वाटतात किंवा ही मुलं अनस्टेबल वाटतात. पण ती अनस्टेबल वाटणारी मुलंच नंतर काहीतरी करू इच्छितात, काही करून जातात सुद्धा. तर तशा मुलांना सुद्धा आमच्याकडनं आम्ही नक्कीच सपोर्ट करतो आणि फार गरजेचं आहे, कारण आजकालच्या जगामध्ये एकटेपणा आणि लोनलीनेस ह्या मुलांना फार भेडसावतोय. अगदी तुमच्या शिक्षण क्षेत्राचं विशेष कौतुक मॅडम यासाठी, कारण आज कोणत्याही मागची पिढी आणि पुढची पिढी ही दरी प्रत्येक पिढीत असते. मात्र आज जेनझीवर जे एक लादलं जातं किंवा सारखं बोललं जातं त्या पिढीला मला असं वाटतं टोमण्यांपेक्षा जास्त ह्या साथीची गरज आहे आणि ती साथ तुमच्या शिक्षण संस्थेद्वारे लागते. खूप कौतुक आणि अभिनंदनही. पुढचा प्रश्न माझा नव्या शिक्षण क्षेत्रासंदर्भातला आहे. जसं की डिजिटल शिक्षण आलेलं आहे, ज्यामुळे नवे आव्हानं, नव्या स्पर्धा निर्माण झालेल्या आहे आणि संधीही निर्माण झालेली आहे. या तीनही गोष्टी कशा प्रकारे आहे, कशा सांगाल? डिजिटल शिक्षणाचं खरं तर आव्हान म्हणावं का त्याला एक अपॉर्च्युनिटी म्हणावी, हा मला खरं तर माझ्या दृष्टीने ती एक अपॉर्च्युनिटी आहे. मी पब्लिक पॉलिसीमध्ये खूप इंटरेस्ट ठेवणारी एक व्यक्ती आहे. मी 2015 साली IIM अहमदाबादमध्ये एक फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम करत होते आणि तेव्हा 7 महिने आम्ही रेसिडेन्शियली तिथे राहिलो. तिथे राहत असताना मला एक गोष्ट सतत जाणवत होती की तिथे एक पब्लिक पॉलिसीचं फुल फ्लेज डिपार्टमेंट होतं आणि मला सतत असं वाटायचं की पब्लिक पॉलिसीमध्ये एखादा कोर्स करावा. आता गिवन माय शेड्यूल आणि माझं पूर्ण लाईफस्टाईल अशी झाली की वेळ काढता येत नाही आहे, पण माझ्या मनातली ती इच्छा तेव्हापासून आजपर्यंत होती. परवाच मला फेसबुक स्क्रोल करताना, कारण मुलांप्रमाणे मी सुद्धा सोशल मीडियाचा एक माझ्या आयुष्यामधला सुद्धा तो एक अविभाज्य भाग आहे आणि स्क्रोल करताना मला इंडियन स्कूल ऑफ बिझनेस यांची एक पब्लिक पॉलिसीचं सर्टिफिकेशन कोर्सची ॲड म्हणता येणार नाही त्याला, पण मला ते पोस्टर दिसलं आणि मी त्याच्यावरती एन्क्वायरी केली आणि 22 वीक्सचा एक ऑनलाईन पब्लिक पॉलिसीचा कोर्स मला अत्यंत टॉपमोस्ट युनिव्हर्सिटीचा दिसला आणि तुम्हाला सांगायला म्हणून मला आनंद वाटतो की मी एनरोल केलं. सो आज मी जरी प्राचार्य असले तरी आय एम अ स्टुडंट ऑफ दॅट पर्टिक्युलर इन्स्टिट्यूट आत्ता या क्षणाला. पण मी कशा माध्यमातून शिक्षण घेते तर मी ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेते. मी मार्केटिंगची प्रोफेसर आहे ऑल माय लाईफ. माझ्या वेळेस आम्ही जेव्हा मार्केटिंग शिकवत होतो तेव्हा यूट्यूबचा फारसा वापर नव्हता, पण मी नंतर माझ्या PhDच्या काळामध्ये यूट्यूबचा वापर खूप करायचे आणि तेव्हा मला जाणवलं की एक इंदोरमधले एक सर होते,
एका नॉर्मल सबर्बन एरियातले, आणि ते अप्रतिम मार्केटिंग MBAच्या विद्यार्थ्यांना शिकवायचे. आणि त्यांचे यूट्यूबवरती लॅक्समध्ये व्ह्यूज होते त्या काळात सुद्धा. मला फार तेव्हा त्यांच्याबद्दलची एक एनव्हियस वाटायचं की आम्ही इथे वर्गात येऊन शिकवतोय, पण आमची मुलं त्यांचे यूट्यूबवरती लेक्चर घेऊन आणि ते जास्त प्रभावी होते. तर मला असं वाटतं की तुम्ही जे आत्ता म्हणालात की डिजिटल एज्युकेशन हा आता येणाऱ्या काळाचा अविभाज्य भाग होऊन बसला आहे. त्याच्यात आपल्याला गेलंच पाहिजे, ऑनलाईन लर्निंगमध्ये आपल्याला शिरलंच पाहिजे. पुढे येणाऱ्या डिग्रीज ह्या कदाचित हायब्रिड डिग्रीज म्हणून येतील. आपण प्रॅक्टिकलसाठी कॉलेजमध्ये उपस्थित राहा आणि आपली थिअरी जी आहे ती ऑनलाईन पद्धतीने करा, अशा प्रकारचं शिक्षण उद्या येणार आहे, ज्याला आपण फिजिटल असं सुद्धा शब्द वापरतो. फिजिकल आणि डिजिटल यांचा ब्लेंड. डिजिटल एज्युकेशनला आता पर्याय नाही. डिजिटल एज्युकेशन सगळ्यांनी ॲक्सेप्ट करायलाच लागेल. अनेक माझ्या वयोगटातले मित्रमैत्रिणी आहेत, त्यांनी त्यांच्या मुलांना, पाल्यांना ओपन स्कूलमध्ये एनरोल केलं आहे की जिथे त्यांना ऑनलाईन शिक्षणसुद्धा मिळतं. मात्र ती मुलं घरून बाकीच्या ठिकाणी कोलॅबरेट करून स्वतःची होलिस्टिक डेव्हलपमेंट पण करून घेत असतात आणि त्यांचे टीचर्स त्यांना ऑनलाईन मॅथमॅटिक्स आणि सायन्स शिकवतात आणि काही वेळेला ते शाळांमध्ये जाऊन लॅबमध्ये बसून बेसिक सायन्स शिकतात. सो अशा प्रकारचं शिक्षण येणाऱ्या काळाचं मला दिसतं आहे आणि ते खूप मोठं ट्रान्सफॉर्मेशन असेल. त्याला आजच एम्ब्रेस केलं तर आपल्यासाठी खूप चांगलं आहे. अगदी. मला वाटतं हे डिजिटल शिक्षण या बदलत्या संकल्पना विद्यार्थ्यांसाठी तितक्या आव्हानात्मक आहेच, पण त्यातून संधी आहे हे मात्र लाख मोलाचं म्हणता येईल. डिजिटल शिक्षण झालं, मात्र जी जुनी एक परंपरा चालत आली आहे भारतीय शिक्षणाची, मूल्याधिष्ठित शिक्षण, याची आज किती गरज आहे? 100% म्हणण्यापेक्षा 1,00,000% मूल्याधिष्ठित शिक्षणाची गरज आहे. आपण बघतोय समाजामध्ये काय घडतंय. रोज अनेक प्रकरणं आणि अनेक गोष्टी आपल्याला समाजामध्ये घडताना दिसत आहेत. सध्याच्या ज्या प्रकारच्या न्यूज आपण बघतोय आणि त्या प्रकारे दिसताना आपल्याला तरुण मुलांमध्ये घडणाऱ्या घटनांचं प्रमाण जास्त दिसतंय आणि हे समाजाचं प्रतीक हे कुठेतरी कॉलेजेसमध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळत असतं. आणि त्यामुळे मला असं वाटतं की मुलांना एथिक्स शिकवणं, मुलांमध्ये मूल्याधिष्ठित शिक्षण आणि त्यांना मूल्य शिकवणं हे अत्यंत गरजेचं होऊन बसलं असं मला वाटतं. आणि त्यामुळे मला नेहमीच असं वाटतं की आपल्याला आम्ही शाळेमध्ये असताना एक मूल्य शिक्षणाचा तास असायचा, तो परत आणावा का काय, या पद्धतीची गोष्ट मला एक प्राचार्य म्हणून नेहमीच जाणवायला लागली. आणि त्यामुळे मला असं वाटतं की मूल्याधिष्ठित शिक्षण असो किंवा एथिकल बिहेवियर असो, विद्यार्थी म्हणून चांगले विद्यार्थी बाहेर पडण्यासाठी आणि चांगले विद्यार्थी घडवण्यासाठी आपल्याला नक्कीच मूल्याधिष्ठित शिक्षण हे कॉलेज करिक्युलममध्ये सुद्धा इन्क्लूड करण्याची गरज आहे. अगदी. मॅडम, तुम्ही एक राजकीय नेतृत्वात आहात, त्याआधी तुम्ही एक शैक्षणिक नेतृत्व आहात. मुलींसाठी, या विद्यार्थिनींसाठी तुम्ही काय मोलाचा सल्ला द्याल, त्यांना मार्गदर्शन कराल? मी मुलींसाठी असा स्पेसिफिक सल्ला काही देणार नाही, कारण मला असं वाटतं आजकालच्या मुली इथं बसल्या आहेत माझ्यासमोर किंवा मी रोजच मुलींशी खूप इंटरॅक्ट करते. माझ्या कॉलेजमध्ये 60%पेक्षा जास्त मुली आहेत. माझ्याकडे 70% 60% स्टाफ हा फिमेल स्टाफ आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं मुली हा पूर्वीपेक्षा जास्त एम्पॉवर आहेत. तुम्ही इथे उभं राहिलेल्या कुठल्याही मुलीला विचारलं तर ती मुलगी मुलांच्यापेक्षा जास्त कॉन्फिडंट आहे असं मला वाटेल. म्हणजे आपण दोघीही मुली आहोत आणि आपण दोघीही जेव्हा एकमेकींशी बोलतोय तेव्हा आपल्याला पण असं वाटेल कुठंतरी की मुलगी आहे म्हणून आम्हाला असा प्रश्न का विचार. त्यामुळे मला वाटतं मुली खूप पूर्वीपेक्षा जास्त एम्पॉवर्ड आहेत. त्यांना सल्ला फक्त एवढाच देईन की आपलं कॅरेक्टर जपा, एथिकली राहा. फिजिओलॉजिकली मुली आणि मुलं, स्त्री आणि पुरुष हा फरक नक्कीच निसर्गाने केला आहे. तो फिजिओलॉजिकली जो फरक आहे तो जपण्यासाठी मुलींनी सुद्धा लक्ष ठेवणं गरजेचं आहे, एवढंच मला वाटतं. कधी कधी कॉम्पिटिशन एवढी होऊन जाते की आपल्याला आपण फिजिओलॉजिकली नेचरनी केलेले ज्या गोष्टी आहेत त्या विसरतो. पण त्या न विसरता मुलींनी सगळ्या आव्हानांना सामोरं जा आणि मुली आर रॉकिंग इन एव्हरी फील्ड व्हॉट एव्हर दे आर डुईंग. त्याचं एक उदाहरण तुम्ही सुद्धा आहात आणि तुमच्या मॅडम सुद्धा आहेत. त्यामुळे मॅडम, आणि तुम्ही सुद्धा आहात, तुमच्याकडून आणखी प्रेरणा मिळते. एक जलद उत्तरांचा आपण रॅपिड फायर म्हणून अंक घेऊयात. एका शब्दात पुण्याला कसं डिस्क्राईब कराल? पुणे हे आमच्यासाठी, मी टिपिकल पुणेकर आहे, त्यामुळे माझ्यासाठी पुणे हे प्रेम आहे. तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी प्रेरणा? माझे आई वडील, आणि व्हेरी ऑनेस्टली खरोखर त्यांच्यामुळे मी आज जे काय आहे ते आहे. एक पुस्तक ज्यानं तुमच्यावर प्रभाव टाकलाय? मला मृत्युंजय मी खूप वेळा वाचलं आहे आणि त्यांनी माझ्यावरती खूप परिणाम केला आहे त्या पद्धतीने.
प्रत्येक विद्यार्थ्यानं विकसित करावं असं एक कौशल्य. एथिक्स. मला असं वाटतं सिव्हिक सेन्स, ह्या 2 गोष्टी हा नक्कीच अत्यंत विद्यार्थ्यांनी. महत्वाचा आहे अर्थात. पुढील 10 वर्षांतील पुण्याचं एक स्वप्न. पुण्याला मी ग्रीन पुणे म्हणून बघू इच्छिते, एक इनोव्हेशनचं हब म्हणून बघू इच्छिते. आणि ती पुण्याकडे ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट म्हणायचो आपण, पण आता मला वाटतं इनोव्हेशन हब ऑफ वर्ल्ड असं काहीतरी पुढे व्हावं, आणि पुण्याकडे ती कपॅसिटी जरूर आहे. अगदी. तुम्ही अनेक जबाबदाऱ्या सध्या पेलत आहात, शिक्षण, समाजकारण आणि नेतृत्व. बरं, यापैकी जर सर्वात मोठी जबाबदारी तुम्हाला निवडायची झाली तर कोणती? मी मुळात जर माझं स्लायसेसमध्ये मला विचारलं तर मी ॲट हार्ट मी एक हार्डकोर शिक्षक आहे. त्यामुळे मला असं वाटतं शिक्षक हाच सर्वात महत्त्वाचा माझा रोल असेल. सो मला जर विचारलं मुळात निवेदिता काय, तर निवेदिता एक शिक्षक आहे. अगदी. निवेदिताताई, तुमचं खूप खूप धन्यवाद. तुम्ही मोलाचं मार्गदर्शन विद्यार्थिनींना, शिक्षकांना, पालकांना सुद्धा केलेलं आहे मला असं वाटतं. खूप धन्यवाद या मोलाच्या मार्गदर्शनासाठी. थँक्यू सो मच. थँक्यू. जय महाराष्ट्राचं सुद्धा मी खूप खूप आभार मानते. आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद मॅडम.